हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आस्वाद रेसिपीजमध्ये आपण बघणार आहोत जिरा सोड्याचं प्रीमिक्स आणि त्याचपासून आपण जिरा सोडाही कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी अगदी मोजकं साहित्य आहे. 4 टेबलस्पून मी इथे जिरा घेतलेले आहे आणि 1 टेबलस्पून आपल्याला इथे बडीशेपचा वापर करायचा आहे. अर्धा टेबलस्पून आपण इथे काळी मिरीही वापरणार आहोत. आता हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला तव्यावरती साधारण 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व साहित्य छान भाजून घ्यायचं आहे. जास्तही भाजायचं नाही आहे. 3-4 मिनिटानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत. अतिशय सोपं असं हे प्रीमिक्स आहे. नक्की बनवून बघा. पचनाला हलकं आणि त्याचबरोबर आपल्याला ह्या उन्हाळ्यात उन्हाचा दाह कमी करण्यासाठी वेगवेगळ्या रेसिपीज आपण बनवत असतो. तर अशी रेसिपी तुम्ही जर बनवून ठेवली, हे प्रीमिक्स बनवून ठेवलं, तर तुम्ही कधी पण जिरा सोडा बनवू शकता. आता त्यामध्ये आपण 1 वाटी खडी साखरेचा वापर करणार आहोत. त्याच्याऐवजी तुम्ही साधी साखर वापरली तरी काहीच हरकत नाही आहे. मी अशा पद्धतीने बारीक कुटून घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धा चमचा आपण चाट मसाला, अर्धा चमचा मीठ यामध्ये घालून घेणार आहोत आणि बारीक पावडर तयार करून घेणार आहोत. मीठ अजून थोडंसं घातलं तरी काही हरकत नाही आहे. ही जी पावडर आहे ती आपण चाळून घेणार आहोत. म्हणजे जे काही थोडेफार कण राहिलेले असतील जिऱ्याचे किंवा बडीशेपचे, ते पिताना एकदम ठसका लागणार नाही. तर हे जे प्रीमिक्स आपण बनवलेलं आहे ते चाळून घेऊयात. थोडंसं तुम्ही ते बघू शकता, थोडंसं राहिलेलं आहे ते तुम्ही मसाल्यामध्ये वापरू शकता, काहीच हरकत नाही आहे. हे प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे. अतिशय सोपं आणि पटकन होणार हे प्रीमिक्स आहे. नक्की बनवून बघा. हे प्रीमिक्स तुम्ही छान स्टोअर करू शकतात. बंद काचेच्या बरणीमध्ये मी हे स्टोअर करणार आहे. तुम्ही प्रवासात जाताना सुद्धा हे प्रीमिक्स बरोबर घेतलं आणि पटकन असा जिरा सोडा बनवला तरीही चालेल आणि सगळे खूप आवडीने घेतील. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर मी रिक्वेस्ट करते की मला सपोर्ट करण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा. हे प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे. आता आपण जिरा सोडा कसा बनवायचा ते बघूयात. इथे मी 2 ग्लास घेतलेले आहेत. प्रीमिक्सही आपलं तयार आहे. यामध्ये कोरडा चमचा घालायचा आहे, ओला चमचा घालायचा नाही आहे. त्याचबरोबर मी सब्जाही इथे भिजत घातलेले आहेत आणि इथे आपल्याला लिंबू वापरायचं आहे. तर इथे मी लिंबूही घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सोडाही वापरायचा आहे. तर मी ड्यूक्सचा प्लेन सोडा वापरलेला आहे आणि पुदिन्याची काही पानंही आपल्याला घालायची आहे. बाहेर जो आपल्याला जिरा सोडा मिळतो तोच आपल्याला इथे आज अतिशय सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर जरूर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. मुलांना तसेच मोठ्यांनाही हा जिरा सोडा आवडतो आणि बाहेर जाऊन घेण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीचं प्रीमिक्स जर घरात बनवून ठेवलं तर ते पटकन असं जिरा सोडा तुम्ही बनवू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता. थोडीशी पुदिन्याची पानं, थोडंसं आपल्याला इथे लिंबाचा रस, हे प्रीमिक्स जे बनवलेलं आहे ते 1-1 चमचा यामध्ये घालून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला सब्जाही यामध्ये ॲड करायचा आहे. सब्जा दोन्हीही ग्लासमध्ये मी ॲड करते. सब्जा पोटाला थंड असतो, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सब्जाचा वापर वेगवेगळ्या सरबतामध्ये आपण करतच असतो आणि जरूर करावा. त्याच्यामुळे आपल्या शरीरातली जी उष्णता तयार झालेली असते ती कमी होण्यास मदत होते. आता आपण सर्व साहित्य घालून घेतलेलं आहे. आता फक्त आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बर्फही यामध्ये ॲड करू शकता आणि आपला इथे जिरा सोडा तयार झालेला आहे. आहा, मस्त सुगंध सुटलेला आहे. सगळ्यांनाच आवडणारा हा जिरा सोडा अतिशय कमी वेळेत आणि पटकन होतो. नक्की बनवून बघा. याचा आस्वाद मी घेणार आहे, तुम्हीही जरूर घ्या. इथे तुम्ही बघू शकता मस्त झालेला आहे. आता मी याची टेस्ट घेणारच आहे. बाहेर जाऊन जिरा सोडा पिण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने याचा आस्वाद घेऊ शकता आणि बनवू शकता आणि सगळ्यांनाच देऊ शकता. मीठ वगैरे अगदी योग्य प्रमाण आहे. मस्त झालेलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूया तसे एक छान रेसिपी